नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. आणि आज शुक्रवार आहे आणि मी ॲक्च्युली लेट चालू केलं होतं. 11 वाजता चालू केलं होतं. पहिली राईड आपल्याला 11:30 वाजता ॲक्सेप्ट झाली. तर आता टाईम झालं आहे बघा, 1:44 झालेत, 1:45 वाजलेत. आणि आपली आतापर्यंत दोन राईड झालेत. एक रॅपिडोमध्ये झाली आणि एक ओलामध्ये झाली. पहिली झाली रॅपिडोमध्ये बघा, याचे आपल्याला 15 किलोमीटरचे 325 रुपये भेटलेत. आणि त्याच्यानंतर ती राईड होती, मी नाशिक फाट्याला म्हणजे सकाळी दुपारनं भोसरीमधून राईड पडत नाही, त्याच्यामुळं मी पिंपळे सौदागर साईडला चाललो होतो. तेवढ्यात नाशिक फाट्याच्या अगोदरच मला एक राईड वाजली 2 किलोमीटरहून पिकअप. तर ती ॲक्सेप्ट केली मी. तिथून ते 15 किलोमीटरची राईड होती, वानवडीची होती. त्याचे आपल्याला 325 रुपये भेटतात. रॅपिडोमध्ये राईड होती, प्राईममध्ये. आणि सेकंड राईड झाली आपली ओलामध्ये. ॲक्च्युली वानवडीवरूनच होती आणि ती राईड ॲक्च्युली हडपसरची होती, पण त्यांच्याकडून लोकेशन ॲक्च्युली येरवाडा सह्याद्री हॉस्पिटलचा लागला. आणि मी कॅम्पमधून आतून चाललो होतो, तेवढ्यात ते मला विचारलं की कुठं चालला तुम्ही. मी म्हटलं ह्याला चाललोय, काय सह्याद्री हॉस्पिटल येरवाड्याला. येरवड्याला नाही जायचं आहे, हडपसरला जायचं. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही लोकेशन चुकीचं टाकलात म्हटलं. तर त्यांनी लोकेशन वगैरे चेंज केलं आणि हडपसरला आलो मी. त्याचे आपल्याला भेटलेत 17 किलोमीटरचे 345 रुपये. आणि त्याच्या आधी एक राईड आली होती मला शिवाजीनगरची, तर ती राईड कॅन्सल झाली. तर त्याचे आपल्याला 30 रुपये कॅन्सलेशन चार्ज भेटलेला आहे. तर आता बघू, आता दुपारी चालू केलेलं आहे मी, रात्रीपर्यंत किती होतं सगळं डिटेल्स देतो तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये. टाईम झाला आहे बघा, 3:06 झालेत आणि मी पोचले कुठं, हिंजेवाडी फेज 3ला. आणि ही राईड ना हडपसरवरून आली होती मला. हडपसरवरून हिंजवडी 30 किलोमीटरची राईड होती आणि टाईम लागलाय बघा 1 तास 10 मिनटं. आणि ह्याचे आपल्याला 30 किलोमीटरचे भेटलेत 615 रुपये. ॲक्च्युली 30 किलोमीटर चांगले 20 रुपये पर किलोमीटर भेटलेत. तर ठीक आहे, आता इथं आलेलो आहे. आता इथून तर अजून एक सुद्धा वाजली नाही आहे. मग आली राईड तर देतो अपडेट. टाईम झालाय बघा 4:30 वाजलेत आणि मी पोचले कुठं, नाशिक फाट्याला. आणि ह्या राईडचे मला 20 किलोमीटरला 400 रुपये दाखवलं होता, 408 रुपये काहीतरी. तर मला ते फिरून दाखवत होतं म्हणून मी सरळ मधून आलो. तर 16.6 किलोमीटर बघा, दिसत नाही आहे, 16.6 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवते, म्हणजे 3-3.5 किलोमीटर कमी झालं. तर त्यासाठी त्यांनी 339 दिले मला. आणि कस्टमरकडून 358 दाखवत होता. तर मी त्यांना म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून त्यांच्याकडनं मी 398 रुपये घेतले, म्हणजे 40 रुपये एक्स्ट्रा घेतला आहे. तर ठीक आहे, आता कस्टमर तर दिलं, काय बोललं नाही मला. तर आता बघू, इथं CNG पण 2 पॉईंट राहिलेत. तर आता CNG पंप पशीच आहे मी. आधी CNG भरून घेतो, मग नंतर बघू कोणती राईड येते. अजून एक छोटीशी राईड झालेली आपली. आणि टाईम झालाय बघा 17, म्हणजे 5:23 झालेत. आणि आता ओलाची राईड आणलोय कुठून माहिती आहे का, भोसरी MIDC मधून आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे मोशीला, तिथं आलेलो आहे मी. आता ड्रॉप झाले. याचे आपल्याला 4.7 किलोमीटरचे 182 रुपये दिलेत. आता बघू, इथून त्याच कस्टमरला आपलं लांडेवाडीला जायचं आहे. ते म्हटले 10 मिनिटात जाऊन फोटो वगैरे काढून येतो म्हटलेत. तर बघू आले की. टाईम झालाय 6:10. आणि माझी लास्ट राईड मोशीमधून जे कस्टमरला सोडलं होतं संभाजी महाराजांचं पुतळ्याचे तिथं आहे. तिथूनच त्यांना मी लांडेवाडीला ड्रॉप केला. त्याचे आपल्याला 7 किलोमीटर 200 रुपये घेतला, त्यांना ऑफलाईनच घेतलं होतं. तर आता कारण भोसरीतच आहे, त्याच्यामुळं घरी आता परत जायला नको वाटायला लागला. तर आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. कारण किती 6 तासच काम केलं मी. ॲक्च्युली 6 तासात चांगली अर्निंग झाली आहे, 2000 प्लसची अर्निंग झाली. तुम्हाला मी अर्निंग दाखवतो. रॅपिडोमध्ये 325 झालेत आणि ओलामध्ये 1500, म्हणजे 1835 आणि 200 रुपये, ते 2035 रुपये आपली अर्निंग झाली. आणि त्याच्यातनं 70 रुपये आपल्याला ओलाचं हे कट करायचं आहे, काय पासचं.
तर चांगली झाली. ह्याच्यातनं आपल्याला एवढी रनिंग झाली बघा, एवढी अर्निंगसाठी घरीपर्यंत 111 किलोमीटर रनिंग झाली. आपली CNG गेला असणार आहे 400 रुपयाचं वगैरे CNG गेली असणार आहे. आज कमी टायमिंगमध्ये चांगली अर्निंग झाली, कारण भोसरीतच होतो त्याच्यामुळं मी काय परत कुठं जाऊ म्हणून येत होते, इमाननगर वगैरे राईड येत होते, पण मी काय घेतला नाही. तर आता घरी पोचलोय, म्हणजे घराजवळच आहे. आता जातो घरी आणि उद्या सकाळी जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू. तर चला, आजची अर्निंग एवढी झाली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.